नमस्कार मित्रांनो, आज आपण अनिल शेलार यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आलेलो आहे. एक जुने बाजीगर, ह्या कबूतर क्षेत्रातला जवळजवळ 50 वर्षाचा अनुभव, त्यांचा थोडासा अनुभव नवीन बाजीगरांसाठी शेअर होण्यासाठी एक खास व्हिडिओ घेतोय आपण. हा व्हिडिओमध्ये जोडांना म्हणजे धान्य वगैरे कसं किंवा जोडा सांभाळायच्या कशा, नवीन पट्टे प्रॉपर काढायचे कसे आणि ते हवेला प्रॉपर चालवायचे कसे, त्यांना दमात कसं घ्यायचं, संपूर्ण व्हिडिओची माहिती घेणार आहे. जास्त वेळ घेता त्यांची चर्चा सुरू करू. शेठ नमस्कार. तर किती दिवसापासून प्रॉपर ह्या क्षेत्रात काम करताय तुम्ही? मी तसं 50 वर्ष झालेत मला. 50 वर्ष झाले. 11 वर्षाचा असल्यापासून आज 61 वय आहे माझं. हो. तर आता आपल्याकडे कोणते कोणते पक्षी आहेत किंवा इथून मग कोणते कोणतेही केले आपण? आता माझ्याकडे धुंदे होते, मी आता ते काय माझं सगळं हे झालं धुंद्यांतलं. पूर्वीची डाबळ कशी असायची त्या हिशोबाने आमच्या तिकडे मुंगूस साप वगैरे जास्त असल्यामुळे माझं जरा थोडं लक्ष कमी झाल्यामुळे ते सगळं मुंगसाने खाऊन टाकली कबूतर माझी. तर आता मग नवीन मध्ये कोणते केले? आता हे माझ्याकडे 5-7 कबूतर होती, त्याच्यावरच मी आज आता थोडीफार बनवलेत आता जोडा लावून. छंदासाठी, छंद जोपासण्यासाठी थोडीफार बनवलेत. टोटल पक्षी किती ठेवलाय आपण? माझ्याकडे असं 30-40 कबूतर. 40 पक्षी आहे. बरं, आता एक मुद्द्यावर येऊ. जोड लावताना पहिली गोष्ट कोणती काळजी घेतली पाहिजे की लढती खान तयार करायची आम्हाला, प्रॉपर पट्टा बांधला पाहिजे, प्रॉपर पट्टा तयार झाला पाहिजे. प्रॉपर जोड लावताना कोणती काळजी? कलरचा विषय बाजूला, पहिल्यांदा लढती खाणीसाठी नक्की जोडात काय काळजी घेतली पाहिजे? ना जास्त करून धुंदे, निळे डुब्बाज, बबरे, बरोबर, काळे डुब्बाज अशी पक्षी जास्त करून लढतीसाठी योग्य असतात. नर आणि मादी जोड लावताना त्याच्यात काय बघितलं पाहिजे की ह्या नराला ही मादी लावली पाहिजे म्हणजे नर पट्टा बांधतात? शक्यतो त्यांचे डोळे व्हाईट असले पाहिजे. जी रिंग आतली आहे ना परफेक्ट व्हाईट असली पाहिजे. बरोबर. मग ते धुंदे असू, डुब्बाज असू, निळे असू, बबरे असू, कोणते असू, आणि कवडी चांगली पाहिजे, व्ही आकाराची व्यवस्थित. त्याच्यामुळे जी नसल निघते ती सुद्धा चांगली निघते. चांगल्या दिसायला पक्षी ऍक्टिव्ह दिसतो आणि लढतोय. पाहणारा बी जरा अट्रॅक्टिव्ह होतो त्याला आणि जोड बी चांगला दिसतो. बरोबर. 4च जोड कबूतर ठेवायत पण चांगली ठेवायत असं माझं मत आहे. मन भरलं पाहिजे पाहिलं. पाहिल्यावर काहीतरी त्याला विशेष वाटलं पाहिजे की बाबा काहीतरी आहेत. आता हे जसे धुंदे पाहिले की लोक अट्रॅक्टिव्ह होतात, मन भरतं काहीतरी आहेत. बरोबर आहे. आता ही लाईन अर्धी माझी आहे, अर्धी माझ्या मित्राने आपले कष्ट करून बनवलेली लाईन आहे. थोडक्यात नर आपल्या मेहनत घेतलेली आहे. असे धुंदे तुम्हाला, मला नाही वाटत मिळतील म्हणून. इतके लाईन प्रॉपर चांगले धुंदे, ही प्रॉपर लाईन माझ्याकडे झाले. ते क्रॉस झाले कुठं काय, ते क्रॉस झाले की त्यांचे ते फेज बदलतं, पूर्ण बदलतं. बरोबर आहे. साचा, स्टँडिंग सगळ्या गोष्टी बदलत चालतात. बर. तर दुसरी गोष्ट असा की जोड लावला त्याच्यानंतर पट्टे प्रॉपर पोचण्यासाठी धान्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे किंवा तो जोड कसा सांभाळला पाहिजे जेणेकरून पट्टा प्रॉपर क्लिअर निघेल? धान्य तुम्ही जास्त करून पोषक म्हणजे त्यांना भिजवलेले मूग, हरभरे, मटकी, ज्यांना मोड येतो ना, बरोबर, ते जास्त करून तुम्ही टाका. माणसाला बी ते योग्य असतं. बरोबर. ज्यावेळेस बच्चे निघतं ना त्यांना ते पचन व्हायला पण चांगलं असतं. ते धान्य जास्त करून. नंतर तुपातली बाजरी जरा वाळवून वगैरे ही टाकली ना ती एक चांगली असते. बरोबर. मग पोषक सिस्टम आहे एक, हे नॅचरल आहे. आता तुम्ही टाकता मग ते कोणतं औषध वगैरे टाकून मिक्स वगैरे करून त्याच्यात धोका बी असतो थोडाफार. औषधांकडे जास्त जाण्यापेक्षा हे नॅचरल गोष्टी आहेत. नॅचरल गोष्टींनी फायदा किती होतो त्यापेक्षा तोटा तर होणार नाही. नाही तुम्ही जर ह्याला किती पैसे घालवता त्याच्यात औषधं वगैरे टाकण्यापेक्षा तुम्ही थोडस बाजरीमध्ये तूप टाकून त्याला मुठभर जरी चारले ना तरी ते पौष्टिक राहतं. बरोबर. साजूक तूप टाकून, म्हणजे पर्सनली माझं. दुसरी गोष्ट, त्यांना नॅचरल म्हणजे जमिनीवर जास्त करून जे कॅल्शियम मिळेल ना त्याचं हे करायचं. ते गवत सुद्धा खातात बारीक बारीक बारीक. म्हणजे हे आता सर्वांना नाही ते हे ज्याची जमिनीवर आसन पक्षी त्यांच्यासाठी योग्य येते. आणि पक्षाला जोपर्यंत तो जाऊन आतमध्ये शांत बसत नाही तोपर्यंत त्याला खाऊन दिलं पाहिजे. बरोबर.
आणि जर तुम्ही त्याला मध्येच चल पटपट बंद करून खायचं म्हटलं ना तर ते मग पक्ष्यांची उपासमार होते, त्याच्याबरोबर पिल्लांची उपासमार होते आणि पिल्ल बारीक निघतात किंवा मारतात मध्येच. बरोबर. हा, आणि तुम्ही त्यांना दष्टपुष्ट चांगलं पोटभर कोणतं धान्य तुम्ही खातील ते धान्य तुम्ही पोटभर चारलं ना ते व्यवस्थित पिल्लांना विचारतात. आणि ते काही पक्षी असे असतात जे तुम्ही शेंगदाणे करडे वगैरे ते टाकता ना ते ती खाऊन घेतात आणि त्या पिल्लांना चारतच नाही काही काही पक्षी. बरोबर. अशी बी त्यांच्यात एक समस्या आहे. बरोबर. आणि त्या समस्येमुळे पक्षी पिल्लू मिळालं जातं. बरोबर. असे पक्षी काही पक्षी आहे खाल्लं की पट दिवशी पिल्लाला चारायला जातात ते पक्षी पटपट पट मोठे होतात. तर पक्ष्याच्या जाती म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर सांभाळण्यावर आहे. आपण त्यांना किती कसलं चांगलं टाका बेकार टाका, त्यांना जे टाकायचं त्यांना चारायचं तेच चारतात ते. बरोबर. असं नाही की ते सरसकट त्यांनी खाल्लंय म्हणजे ते टाकतातच. बरोबर. काही पक्षी आहे शेंगदाणा आला बाहेर की ते बंद करतात चारायचं, स्वतःच खाऊन टाकतात ते परत, असं करतात. तुम्हाला थोडाफार अनुभव पहा तुम्ही कुणाला विचारून. पण काय एक आत्ताच्या जनरेशन मध्ये म्हणजे हे जे रेसर चालू केलेत पब्लिकनी म्हणजे ज्या ज्या कबूतरवाल्यांनी ते चांगले, त्यांची पद्धत बी चांगली आहे. ते पक्षी आहेत ना कंपल्सरी त्यांना चांगलं टाकलं जातं ते चारतात ते. बरोबर. आता हे कसे आपण कधी ज्वारी टाकतो, बाजरी टाकतो, शेंगदाणे टाकतो, करडे टाकतो, मूग मटकी, चांगलं कडधान्य जर चारलं पक्षाला त्यांच्या पिल्लाला जर ते चांगलं मोठं होणार. बरोबर. तुम्ही जर त्याला कमी हे ज्वारी बाजरी टाकली तरी ते चारणार. पण हे शक्यतो जास्त कबूतर काय करतात पिल्लाला खराब चारतात. येताना ते येतच सर्व एकत्र. बरोबर. पण शक्यतो असं असतं. बरोबर. बरं, हे पिल्लू थोडक्यात चांगलं पोचलं किंवा ह्याच्यामध्ये आता हे त्यांची जमिनीवर डाबळ नाही, त्यांना धान्याबरोबर त्याच्या पद्धतीने जशी माती वगैरे त्याच्यात कॅल्शियम जे आपल्या अंड्याचे वगैरे असं काय करतात. आणि काही लोक ते आता तर खूप पुढे गेलेले कबुतराच्या बाबतीत, औषधं वगैरे आणून चारणे वगैरे. बरोबर. माहितीच असेल तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त, कारण मला तर काही इतकं आता जास्त नवीन याच्यात तुमची पद्धत काय? तुमची टेरेसला आहे का खाली आहे? आम्ही खाली जमिनीवर. त्यामुळे जास्त प्रॉब्लेम नाही. हा, तर प्रॉब्लेम एकच असतो माणसाला की जमिनीवले पक्षी आणि ह्याच्यावले पक्षी वेगळे असतात. रेसर आणि साधे पक्ष्यांमध्ये खूप फरक असतो. बरोबर. रेसरचे आता खूप पुढे गेलं, इतकं खूप पुढे, जसं मोबाईल आयफोन कसा पुढे जात जात चाललाय तसं ते बी चाललंय. बरोबर आहे. हा, रेसरचे नाद नाही म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलणं माहिती नाही. जास्त त्याची ज्या क्षेत्रातलं माहिती नाही त्याच्यामध्ये जास्त नाही बोलण्याची आपल्याला त्याच्यात काही घेणं देणं नाही. कारण का ते वेगळेच आहे ते एकदम. बरोबर. क्षेत्र बी वेगळे, त्याची पद्धत वेगळी आहे. ते पक्षी काय लढाऊ नसतात, ते सोडणार येणार सोडणार येणार असे पक्षी असतात. आणि हे साधे पक्षी तुम्ही मला वाटतंय आता 70% लोक लढतीच खेळतात. 30% लोकांचे असं रेसर ते, आणि बाकीचे ते मिक्स असतात. काही रेसर बी क्रॉस करून ते लढतीला करतात तयार, कारण त्यांचा वेग खूप असतो. बरोबर. रेसर पक्षाचा साध्या पक्षाचं थोडक्यात हे त्याचं वेगाचं कॉम्बिनेशन केलं की वेगळंच ब्रीड तयार होते. हा, ते वेगळं ब्रीड तयार होतं. पण ह्या पक्ष्यांचे कधीच कमी खालणार नाही तुम्हाला. बरोबर. याची बरोबरी नाही होऊ शकत. बरोबर. हे आपले पुणेरी पक्षी. बरोबर. ह्यांची जी पद्धत आहे ती वेगळी पद्धत आहे. यांना तुम्ही जे टाकता ते खातात, हे करतात. बरोबर. ते त्यांचे काम देतात. तसं रेसर पक्षी म्हणजे त्यांचं ते औषध पाहिजे, त्यांना व्यवस्थित पाणी पाहिजे, टाइम टू टाइम सोडलं पाहिजे. ते आतमध्येच असं शक्यतो. बरोबर. शक्यतो आतमध्येच ठेवतात, ते दाखवत बी नाहीत. ती लोक ज्यांच्याकडे असतात ती त्यांची पद्धत वेगळी आहे. बरोबर आहे, त्यांची पद्धत आहे ती व्यवस्थित आहे, त्यात काय वेगळं नाही. बरोबर. बरं, हा आता पट्टा तयार झाला, हा हवेला चालू करण्यासाठी काय तुमच्याकडे नवीन काय आहे का, किंवा जुनी काय पद्धत होती की प्रॉपर प्रॉपर? आमच्या काळात आता कसे पक्षी काय पठ्ठे निघाले, त्यांना दमात घ्यायचं, वर खाली करून दमात घेऊन लढतीला सोडायचं एक दिवस डायरेक्ट. बरेच दिवस त्यांना ट्रेनिंग द्यायची, संध्याकाळच्या टायमाला सकाळच्या टायमाला, ज्यावेळेस सगळे दमलेले असतात ना पक्षी त्यावेळेस. मग त्यातून काय लढतात काय पडतात पक्षाचं काही गॅरंटी नाही. बरोबर. शक्यतो हे असे धुंदे, निळे बबरे, डुब्बाज, निळे डुब्बाज, काळे डुब्बाज, जुनी खाणे ती. हा, बरोबर. ते लढतात, फक्त कलर लढतात ते पक्षी. 90% गॅरंटी असते त्यांच्याकडे.
आपण प्रॉपर जे जुनी खाण ठेवली त्यांनी, जे नंतर क्रॉस केले किंवा हे केले, त्यांची काही जास्त गॅरंटी नाही. त्यांची गॅरंटी खूप त्यांची सांगू शकत नाही. बरोबर, कुणी कशाला काही नंतर केले. हा, आता रेसर पक्षी 500 किलोमीटरहून सोडला, तो बरोबर आहे, तो घरात आता समजा सोडला तिकडनं कुठनं कर्नाटकातून सोडला, समजा तिथं आला तो पक्षी, तो समजा इथला एक कोपऱ्यातला, आणि तो कोथरूड मध्येच पडणार. हो, त्याच्यात वेगळं पण आहे. तसं हा पक्षीचं कसं आहे माहितीये, हा पक्षी जंगलीत जाईन, इकडे तिकडे जाईन, पण हा कोणाच्या डाबळीवर नाही पडणार. ही एक गॅरंटी ह्या पक्षाची. बरोबर, पडतात, खूप पडतात तसे, हे नाही मी म्हणत की हे नाही. 90% यांची गॅरंटी आहे. बरोबर, 10% ज्यांनी प्रॉपर लाईन मेंटेन केली त्यांची गॅरंटी आहे. हा, आता ह्याचे पक्षी आहेत ना जे, हे शक्यतो 99% हे पडलेच नाहीत. बरोबर, ही लाईन जर पडले, चुकून पडले तर पडता एखादा. आता त्याला काय करू शकत नाही, आजार वगैरे बरोबर आहे, काहीतरी तर लक्ष दिलं त्याच्यावर व्यवस्थित, कुंदे बारीक असेल, त्याच्यावर जास्त लोड आला कुंद्यांवर, लास्टचे जे पंख असतात ना, बरोबर, त्याच्यावर जास्त लोड आला आणि ह्यांच्याबरोबर तो चालणार नाही का. बरोबर आहे, मग तो होतो. आता हे जसा एक पठ्ठा आहे, तो आला कुंद्यावर आला, बरोबर, आणि तुम्ही त्याला ह्यांच्या बरोबरच रिपीट केले तर नाही होत ना. बरोबर, असं आहे त्यात. ओके, चालेल, धन्यवाद. जी माहिती दिली ती म्हणजे खूप नवीन बाजीगरांसाठी काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपल्या डाबळीची पण एक व्हिडिओ घेऊ, त्याच्यामध्ये अजून काही शिकण्यासारखं भेटेल. सध्या तरी एवढंच. ओके, धन्यवाद.